नमस्कार. ग्रामपंचायत कार्यालय सीतेपार पंचायत समिती मोहाडी अंतर्गत ही ग्रामपंचायत येते. ग्रामपंचायत कार्यालय सीतेपारला मी माहिती अधिकारात माहिती मागितली. अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय मोहाडी मार्फत देण्यात आलेला अर्ज मी दिला 1 ऑक्टोबर 2025 ला. त्यानुसार 3/10/2025 ला सहाय्यक गटविकास अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांनी माझे अर्ज ग्रामपंचायत सीतेपारच्या माहिती अधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केलं. हस्तांतरणानंतर ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामपंचायत सीतेपार झंजाळ यांनी मला एक पत्र दिले व हस्तांतरित पत्राचा संदर्भ देऊन 8/10/25 पंचायत समिती मोहाडी मार्फत प्राप्त झाला आहे. आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहितीचा अर्ज दाखल केल्याबद्दल मी आपले अभिनंदन करीत आहे. आपल्या अर्जामध्ये मागणी केलेली सर्व माहिती ग्रामपंचायत सीतेपार झंजाळ येथे उपलब्ध आहे. आपण मागितलेली माहिती आपले सरकार सेवा केंद्र या eGramswaraj.gov.in ह्या वेबसाईटवर आपण माहिती पाहू शकता. तसेच आपण लेखासंहिता 2011 चे 1 ते 33 रजिस्टर ऑनलाईन केलेले आहेत. तसेच दाखल्याच्या पावत्या, त्याची साक्षांकित प्रत व इतर माहिती आपण मागितलेली असून सर्व माहितीचे 1288 पृष्ठे इतकी माहिती उपलब्ध होत आहे व आपण दारिद्र्य रेषेखालील पुरावा जोडल्या असल्यामुळे आपणाला 50 पृष्ठे प्रतिपर्यंत माहिती आपणाला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु आपण मागितलेली माहिती ही जास्त प्रमाणात पृष्ठे असल्यामुळे आपणास महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2005 नियम क्रमांक 4 नुसार माहिती शुल्क रुपये A4 साईज आकाराच्या कागदासाठी ₹2 प्रतिपृष्ठे प्रमाणे म्हणजे 1238.2 = 2476 रुपये, अगदी टपाल खर्च ₹200 असे एकूण 2676 रुपये इतके शुल्क रोखीच्या पद्धतीने किंवा ग्रामपंचायत खाते क्रमांक इथं मराठीत दिलेला आहे व IFSC कोड नंबर हा हस्तलिखित दिलेला आहे. शाखा पिंपळगाव या नावाने DD किंवा चेकद्वारे शुल्क भरावयाची तयारी करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे प्रतिलिपी पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना माहितीस्तव सविनय सादर म्हणून पाठविले. त्यानंतर मी हे शुल्क भरण्यास गेले असता मला ते शुल्क भरता आले नाही, कारण त्यांनी लेखाशीर्ष दिलेला नव्हता. म्हणून मग मी याची व्यथित होऊन प्रथम अपील दिनांक 5 डिसेंबर 2025 ला प्रथम अपील एकूण 13 पृष्ठांची दाखल केलेली आहे व तीही लेखी युक्तिवादासह दाखल केलेली आहे. या अपिलाचे कारण दिले. मी माझ्या जोडपत्रानुसार माहिती ही सहाय्यक जनमाहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय मोहाडी मार्फत मागितली आहे. माझ्या जोडपत्र अर्जानुसार जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांनी माझा अर्ज जोडपत्र अधिनियमातील कलम 6(3) नुसार ग्रामपंचायतीला हस्तांतरित केला व त्यावर जे पत्र मला मिळाले त्यानुसार मला शुल्क भरताना आल्यामुळे मी ही प्रथम अपील करीत आहे. प्रथम अपिलादरम्यान मला संपूर्ण माहिती निशुल्क मिळवून द्यावी व जनमाहिती अधिकारी यांच्यावर दंडात्मक व शिस्तभंग विषयक कार्यवाहीसाठी माननीय आयोगास शिफारस करण्याबाबत मी ही प्रथम अपील दाखल करीत आहे. अशा प्रकारची अपील मी दाखल केलेली आहे व या अपिलासोबत माझा लेखी युक्तिवाद सुद्धा मी दिलेला आहे. माझ्या लेखी युक्तिवादात मी संपूर्णपणे माहितीचा अर्ज दाखल केल्यानंतर जनमाहिती अधिकारी यांना ते पत्र सहाय्यक जनमाहिती अधिकारी पंचायत समिती मोहाडी मार्फत दिल्यावर जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत यांनी मला जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारानुसार मी दिलेले शुल्क संबंधित सार्वजनिक प्राधिकरणात भरण्यासाठी गेलो असता मला ते शुल्क भरता आलेले नाही, कारण त्या शुल्कावर माहिती अधिकाराचे जे शीर्ष असते ते दिलेले नव्हते. त्यामुळे हा शुल्क भरण्यास मला नाहक कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागल्या व मला त्रास झाला. त्यानंतर मी याची प्रथम अपील अधिकारी पंचायत समिती कार्यालय मोहाडी इथं केलेले आहे. ग्रामपंचायत कार्यालय सीतेपार यांनी पत्रात असे नमूद केले की मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. अभिनंदन तर ठीक आहे, पण जे पत्र मला त्यांनी दिले त्या पत्रानुसार मला ते शुल्कच भरता येऊ नये अशी व्यवस्था त्या पत्रात केलेली आहे. माहितीच्या अधिकार अधिनियमानुसार जे शुल्क मला कळवायला हवे होते ते शुल्क त्यांनी मला कळवले नाही व म्हणून मला ते शुल्क भरता आले नाही. त्यामुळे मी प्रथम अपील दाखल केलेली आहे.
त्यानुसार प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी माझ्या लेखी युक्तिवादाला आपल्या कामकाजात घेऊन मला ती संपूर्ण माहिती अधिनियमानुसार प्रथम अपिलादरम्यान निशुल्क मिळण्यास मी हक्कदार आहे. अपिलाच्या सुनावणीस जाणे किंवा न जाणे हा माझा स्वेच्छा अधिकार आहे व मी अपिलाच्या सुनावणीस जरी उपस्थित झालो नाही तरी त्या माझ्या अपिलासोबत जोडलेल्या लेखी युक्तिवादाला अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजात घेऊन बोलके असे स्वयंस्पष्ट आदेश पारित करावे व मला ही संपूर्ण माहिती निशुल्क मिळवून द्यावी. माहिती प्राप्त झाल्यानंतर जर त्या माहितीत काही कमतरता वाटली तर प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडेच माझा तक्रार करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशा प्रकारे मी या व्हिडिओद्वारे मागणी करतो.